दर्शको नमस्कार. दर्शको राजमुद्राच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. दर्शको, आपण मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघालो. हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यानंतर आज आपण अहमदपूर विधानसभा मतदारसंघात आलेलो आहोत. येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे विनायकरावजी पाटील हे उमेदवार आहेत. त्यांच्याशी आपण आज चर्चा साधणार आहोत. त्यांच्यात अल्पपरिचय करून द्यायचं म्हणलं तर 1999 त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती आणि त्या काळामध्ये विलासरावजी देशमुखांसोबत त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम सांभाळलेलं आहे. त्यांना कामाचा दांडगा अनुभव आहे. बाहेर आपण पाहिलं की कार्यकर्त्यांची खूप मोठी गर्दी आहे. मतदार स्वतः भेटायला येत आहेत त्यांना. सर, आपलं आमच्या चॅनलच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेस मी दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याही चॅनलला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. सर, काय तयारी आहे? कसं निवडणुकीला सामोरं जाणार आहेत आणि कोणते मुद्दे आपले महत्त्वाचे राहतील? नाही, माझा राजकीय प्रवास आपण पाहिला तर निवडणूक लागल्यानंतरच तयारी उमेदवारांनी करावं असं मी कधीच विचार करत नाही. 5 वर्ष मी निवडणुकीच्या तयारीतच असतो आणि लोकांनी यश दिलं अपयश दिलं तरी तेवढ्याच ताकदीनं मी लोकांच्या कामामध्ये असतो. म्हणून मला निवडणूक आली की तयारी करावं हा कधीच मला विचार येत नाही. बरं, कुठला मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाराष्ट्रात जाणार आहे आणि त्यातल्या त्यात अहमदपूरला? हे पवार साहेबांचं शेतकऱ्यांच्या बद्दलचं धोरण किंवा या महाराष्ट्रावरच्या जनतेवरती असलेलं प्रेम हे महाराष्ट्रातली जनता कधीच विसरू शकत नाही. मधल्या काळात आपल्या सगळ्याला माहिती आहे, पवारसाहेब त्यांच्या पक्षातले काही नेते पुढं करायचे आणि ते अतिशय चांगलं काम करतील अशा त्यांच्यावरती विश्वास ठेवून पवारसाहेब राजकारण करायचं. पण पक्ष फुटल्यापासून जी पवारसाहेबांच्या बद्दलचं प्रेम उपाळून महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आपण प्रत्यक्षात अनुभवत असाल. मला असं वाटतं की पवारसाहेबांच्या पासून हे बाजूला गेलेत म्हणूनच की काय पवारसाहेबावर जनतेचं एवढं प्रेम जुटलं आहे. जे कोणी उमेदवार असतील पवारसाहेबाचे आणि महाविकास आघाडीचे त्या उमेदवारांच्या बद्दल ऑटोमॅटिक सहानुभूती निर्माण झालेली आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येईल असं चित्र तर पाहायला मिळते. लोकसभेला शरद पवार साहेबांचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रात 1 नंबरवर होता. जास्तीत जास्त उमेदवार साहेबांनी निवडून आले. यावेळेस पण कमीत कमी जागा त्यांनी घेतलेल्या आहेत. साखरपट्टा असेल किंवा जिथं त्यांचं नाव चांगलं आहे, जिथं त्यांची ओळख आहे त्या भागामध्ये त्यांनी उमेदवारी देत आहेत. आपल्याला उमेदवारी देताना आपली शरद पवार साहेबांसोबत काय चर्चा झाली होती? नाही, पवारसाहेब मला पूर्वीपासून ओळखतात. मागच्याही काळामध्ये काँग्रेस आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादीची युती होती आणि त्यामध्ये मी काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढवली. त्यावेळेस पवारसाहेबांनी मला बी फॉर्म दिला होता. पुन्हा पवारसाहेबांना मी कॉल केला आणि त्यांच्याशी चर्चा केली. पवारसाहेब म्हणले, विनायकराव, काँग्रेस काय तुम्हाला राष्ट्रवादी काय, कुणीकडून बी तुम्ही लढवू शकता, पण आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब होते आणि म्हणून मी काँग्रेसकडून त्यावेळेस निवडणूक लढवली. शरद पवारांनी 98ला काँग्रेस राष्ट्रवादीची स्थापना केली. स्वतः ते हयात आहेत आणि पक्ष पळवण्यात आला, चिन्ह देखील पळवलं. निवडणूक आयोगाकडे एक संधी होती की बाबा राष्ट्रवादीचं घड्याळ हे गोठवू पण ते शकले असते आणि दोन्ही पक्षाला त्यांनी नवीन चिन्ह दिलं असतं. धनुष्यबाणाच्या बाबतीतही ते तसं करता आलं असतं. परंतु भारतामध्ये वेगळा कायदा आणि महाराष्ट्रात वेगळा आहे का? आपल्याला काय म्हणायचं? नाही, देशाच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष असेल किंवा सत्ताधारी जे कोणी पक्ष असतील, पवारसाहेबांची एवढी भीती आहे त्या लोकांना, काही करून पवारसाहेबांना कसं डॅमेज करता येईल यासाठीचे त्यांचे सगळे प्रयत्न आहेत. पण डॅमेज करणं किंवा नेत्याला या ठिकाणी नेत्यावरती प्रेम करणं हे जनतेच्या हातात आहे. किती देशाचं राजकारण केलं, किती सूडबुद्धीचं राजकारण केलं तर पवारसाहेबांच्या राजकारणात काही फरक पडेल असं मला वाटत नाही. बऱ्याच ठिकाणी घड्याळ विरुद्ध तुतारी थेट लढत झाली लोकसभेला, आपण पाहिलं, आणि तिथं बाजी तुतारीने मारली. अवघ्या एका जागेवरच घड्याळीला एक समाधान मानावं लागलं. तरी देखील पराभव ते स्वीकारायला तयार नाहीत. कुठेतरी त्यांना असं वाटतं की आजही राष्ट्रवादी आमचीच आहे. जनतेने पहिल्याच निवडणुकीमध्ये जागा दाखवून दिली होती राष्ट्रवादीला, परंतु यावेळेस देखील निवडणुकीला सामोरे जाते. आपल्याला काय म्हणायचं? नाही साहेब, कसं आहे, जसं बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना, पवार साहेबांची राष्ट्रवादी, राष्ट्रवादी म्हणजेच पवारसाहेब म्हणजेच राष्ट्रवादी आहे.
त्याच्यामुळं बाकीचे किती गट बाजूला गेले, किती नेते बाजूला गेले, महाराष्ट्रातली जनता त्याचा विचार करत नाही. आणि म्हणून आता जरी हे सगळं आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे ह्याच्या पाठीमागं कोण आहे. हम्म. आज पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडली, त्यांचे आमदार काढून घेतले, त्यांचं चिन्ह काढून घेतलं, काय फरक पडला? लोकसभेलाही काही फरक पडला नाही. आणि मला असं वाटतं की आता विधानसभेला तर त्याच्याही पेक्षा जास्त यश हे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला, उद्धव साहेबांच्या शिवसेनेला आणि काँग्रेस पक्षाला मिळेल असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रातलं आहे. आपल्या अहमदपूरमध्ये देखील तुतारे विरुद्ध राष्ट्रवादीची घड्याळ अशी लढत होणार आहे. दोनच पक्षामध्ये थेट लढत आहे. आणि विद्यमान आमदारांचं असं म्हणणं आहे की मी ऐतिहासिक निधी असा आणलेला आहे की एवढा निधी कधीही अहमदपूर मतदारसंघात आलेला नाही. आपण काय म्हणाल? सर, मी ग्रामीण भागात फिरत असतो. या मतदारसंघात जे काही काम झालंय त्या सगळ्या कामाची जाणीव मला आहे. असं एकही आमदारने काम केलं नाही की लोकांची मागणी होती या कामासाठी किंवा लोकांचं त्या कामात हित आहे. ज्या ज्या कामामध्ये त्यांना कशासाठी हे कामं मंजूर करून आणलेत त्यांनाच माहीत. आणि काहीतरी आता बघा, या कामाचा दर्जाही नाही कुठल्या कामाचा. गुत्तेदार जगवणं हेच जर त्यांचं ध्येय असेल तर त्यांनी साध्य केलं असं म्हणता येईल. पण लोकांच्या कुठल्याही कल्याणाच्या योजना, लोकांच्या विकासाचे कामं, ते म्हणतात आम्ही विकास कामासाठी, एकतरी कुठला विकास त्यांनी सांगावं की ह्याच्यामुळं या भागातल्या जनतेला काहीतरी फायदा झाला. बरं, आज दिवाळी आहे, 1 तारीख देखील आहे. आजच इंधन वाढ झालेली आहे, गॅसचे सिलेंडरचे दर वाढलेत, सोयाबीनला पण भाव दिसत नाही आहे, कापसाला पाहिजे तसा भाव असताना अचानक 22 लाख गाठी बाहेर ब्राझीलवरून भारतात मागवण्यात आल्यात. त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारा निर्णय हा होऊ शकतो. निवडणूक असताना देखील सरकार असे, केंद्र सरकार असेल, असे निर्णय घेताना का दिसत आहे? साहेब, यांचं धोरणच असं आहे की राज्यातल्या, देशातल्या सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला, कुठल्याही नागरिकाला अडचणीत आणायचं, त्यांच्या शेतीमालाला भाव मिळू द्यायचे नाहीत किंवा कुठल्याही योजनेचा त्यांना फार काही फायदा होऊ देत नाही. उदाहरणार्थ झालं तर या 5 वर्षापासून हक्काचे विम्याचे पैसे, एकीकडे दुष्काळ जाहीर होतोय आणि दुसरीकडं विमा शेतकऱ्याला मिळू शकत नाही. हे दुर्दैव आहे. ह्यांना फक्त काहीतरी वरून द्यायचं आणि सांगायचं बघा हे तुमच्यासाठी आम्ही करू लागलो. अरे त्यांच्या हक्काचं आहे ते तुम्ही द्या ना. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला, त्यांचं पूर्ण नुकसान झालं, दुष्काळ जाहीर झाला, त्या शेतकऱ्याला हक्काचे विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत, त्यांना अनुदान मिळालं पाहिजेत, त्यांच्या मालाला रास्त भाव मिळाले पाहिजेत. आता आपण सांगितलं आमच्याकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन या ठिकाणी पिकते. सोयाबीनचे भाव 4,000 रुपये, सोयाबीन एकरी काढायला 6,000 रुपये नुसती मजुरी या ठिकाणी लोक घेऊन आलेत. कसं परवडू शकेल त्या शेतकऱ्याचं म्हणजे शेती? पाशा पटेलांनी 2014 मध्ये मोर्चा काढला होता, नागपूर ते मुंबई पायी मोर्चा होता तो. तेव्हा त्यांनी 4,500ची मागणी केली होती हमी भावाची. स्वतः त्यांचं सरकार आल्यानंतर कुठेही हमी भाव दिसत नाही. आपल्याला काय वाटतं? नाही, हे कसं आहे, त्यांची विरोधी पक्षाची भूमिका व्यवस्थित ते वटवते आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने कायम त्याला विरोधात ठेवलं पाहिजे. सत्तेमध्ये आल्याच्या नंतर कुठला तरी निर्णय त्यांनी शेतकऱ्याच्या बाजूने घेतला का, असं जर आपण या ठिकाणी जर थोडं बघितलं तर एकही निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने नाही. आणि सर्वसामान्य माणसाच्या त्यांचं राजकारणच आहे, काहीतरी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, लोकांच्या हिताचं राजकारण करायचंच नाही. मग कधी हिंदू मुस्लिम असेल, कधी ओबीसी मराठा असेल, कधी दलितात फूट पाडणे असेल, हे सगळे असे प्रयोग करून लोकांना काहीतरी वेगळ्या मार्गाला नेऊन आपलं कसं साध्य होईल याच दृष्टिकोनातून आजपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सोबत जे जे काही आता पक्ष आहेत ते पक्ष या ठिकाणी राजकारण करत आहेत. पण आता लोकांनी ओळखले सगळं. समुद्र किनाऱ्यावर शिवरायांचा पुतळा मागच्याच महिन्यात पडताना आपण पाहिला. ऐतिहासिक ही घटना आहे. शत्रूलाही जे करता आलं नाही ते या सरकारने करून दाखवलं. एवढंच नाही, ते एका 24 वर्षाचा नवख्या तरुणाला त्यांनी पुतळ्याचं गुत्ते दिलं होतं आणि त्या मुलाला फक्त 2 तासामध्ये जामीन देखील मिळाला. निर्णय घेताना सरकार कमी पडते का? आणि सरकारचं असं म्हणणं आहे की हे नेव्हीनं केलेलं काम आहे. तर नेव्ही कधीपासून पुतळे बांधायला लागले? आपल्याला काय म्हणायचं? सर, ही सगळी जबाबदारी कुणी शासन करते असतील. जे घटना घडली दुर्दैवी घटना आहे आणि ह्या घटनेला जबाबदार आता आपण सांगितल्यासारखं, आता मी वैयक्तिक म्हणल्यापेक्षा इथं
जवळपास 25-30 वर्षापासूनची मागणी होती. छत्रपती शिवरायांच्या पुतळा इथं उभा टाकला पाहिजे. येस. ते आपण सगळ्यांच्या सहकार्यामधनं या ठिकाणी पूर्ण केला. मग ते पुतळा उभं केल्याच्या नंतर साधं आपण वैयक्तिक आपल्या मालकीचं घर बांधत असताना एवढी काळजी घेतो, तर या महाराष्ट्राचा राजा आणि त्या राजाचा पुतळा उभं करत असताना सगळ्यांचंच लक्ष त्या पुतळ्याकडे असते. ते पुतळा उभं करत असताना जर 1 वर्षात 2 वर्षात जर पुतळा पडत असतील, तर हे शासनानं स्वतःवरती जबाबदारी घेतली पाहिजेत आणि भविष्यामध्ये अशा चुका होणार नाहीत ह्याची सुद्धा प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजेत. तरच ते पुतळा राजांचा उभं करण्याला काही तर अर्थ असू शकणार आहे. नाही तर मला वाटतं की नुसतं छत्रपती शिवरायांचा अपमान नाही, तर जेवढे काही महाराष्ट्रामध्ये आज स्वराज्याचे या ठिकाणी जे लोकशाहीचे या ठिकाणी जे आपण व्यक्त करतो आनंद, त्या सगळ्यांचा अपमान या लोकांनी या ठिकाणी केलेला आहे. कोणते महत्त्वाचे मुद्दे विधानसभेमध्ये घेऊन आपण प्रचाराला जाणार आहेत? सर, 99ला ज्यावेळेस मी या मतदारसंघातून उभा टाकलो होतो आणि अपक्ष लोकांनी निवडून दिलं, माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला लोकांचा तर विश्वास बसत होता का नाही, आता ठीक आहे निवडूनच दिलेत, पण माझ्यावरती विश्वास बसत नव्हता की खरंच आमदार झालो का मी. मंत्री झाल्यावर बी असंच वाटत होतं, खरंच मी मंत्री झालो का. आणि पुन्हा त्यावेळेस मी माझ्या मनामध्ये एक निश्चय केला की माझ्यासारख्या गरीब माणसाला, सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याच्या मुलाला पायी प्रवास करून लोकांनी माझा प्रचार केला. स्वतःच्या घरच्या भाकरी बांधून घेऊन माझा प्रचार केला. स्वतः वर्गणी तयार करून प्रत्येकाने गाड्या बांधू माझा प्रचार केला. आणि मग अपक्ष, आता पक्षाच्या लोकांच्या एवढ्या किमती आहेत, काय कोणी खोके म्हणते मलाही माहीत नाही, पण लोकांचं ऐकलेलंच खोके ओके हे सगळं चाललेलं आहे. त्यावेळेसही अशीच परिस्थिती होती, पण मी असा विचार केला भविष्यात कुणी गरीब माणसावर विश्वास टाकणार नाही. लोकांच्या अपेक्षा होत्या की बाबा काहीतरी आपल्यातला माणूस आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, ह्यांना निवडून दिल्याच्या नंतर काहीतरी आपल्यात परिवर्तन होईल, या भागात विकास होईल. विकास म्हणजे आता आमदार सांगाले तो विकास नाही. त्यावेळेस मी निवडून आलो, त्याच्या अगोदर स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते मी आमदार होईपर्यंत फक्त 17 साठवण तलाव आपल्या मतदारसंघात झाले होते. 5 वर्षामध्ये 42 साठवण तलाव, जवळपास 285 पाझर तलाव 5 वर्षामध्ये मी केली. इथं कारखाना 15 वर्षापासून रखडत पडला होता. त्या कारखान्याच्या चेअरमननं राजीनामा दिला. पवार साहेबांनी, विलासराव साहेबांनी, मी अपक्ष आल्यानंतर माझी एकच मागणी होती की इथलं सिंचनाचं क्षेत्र वाढावं आणि आमचा हे कारखाना चालू झाला पाहिजे. तेही कुठल्याही बँकेचं कर्ज न काढता शासनाने मदत केली. रेशिओ बदलला, काही नॉर्म्स बदलले, त्या कारखान्याला मदत केली. 1 वर्षात कारखाना चालू झाला. पण आमचं दुर्दैव असं होतं की इथं तुळशीच्या लग्नाला एखादी जर धाट उसाचं आणायचं म्हणलं तर मिळत नव्हतं. मग कारखाना चालवण्याच्यासाठी तर उसाशिवाय तर कारखाना चालू शकत नाही. बरोबर. नंतर हे सगळे साठवण तलावाचे, पाझर तलावाचे आणि लिंबुटी धरणाचं काम झालं. या मतदारसंघात आज जवळपास 4-5 कारखान्याला ऊस या मतदारसंघातून जातोय. ह्या कारखान्याला तर पुरून उरतोयच, पण 4-5 कारखान्याला ऊस जातोय. आणि ते ऊस उत्पादन म्हणजे उपलब्ध करण्यासाठीचं सिंचन व्यवस्था मी केले. आजही मला त्या गोष्टीचा या ठिकाणी अभिमान वाटतो. कारखाना 1 वर्षामध्ये आपण उभं केला. आता कारखाना त्यात जे आता आमदार आहेत तिथले रनिंग, त्यांनी मागच्या काळात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला अजित पवारसोबत, आणि जवळपास 300 एकर जमीन, 250 टनाचा कारखाना आहे. फक्त 16 कोटी रुपयात कारखाना विकत घेतला. प्रियदर्शिनी कारखाना उदगीरचा मांजरा परिवारांनी मला वाटतं 125 कोटीला विकत घेतला. आता हे 16 कोटीला विकत घेतलेल्या कारखान्यानं जास्त भाव द्यावं का 125 कोटीमध्ये विकत घेतलेल्या कारखान्याने जास्त भाव द्यावा? तर दरवर्षी दोन्ही कारखान्यामध्ये त्यांच्यापेक्षा 500 रुपये भाव कमी देतात. ह्यांना खरं तर शेतकऱ्यांच्या समोर जाऊन की ह्या मतदारसंघामध्ये जाऊन तुमच्या हक्काचा कारखाना, कवडी मोल किमतीमध्ये तुम्ही कारखाना घेतला, त्यांच्यापेक्षा ह्यांनी काहीतरी जास्तीचा भाव द्यायला पाहिजेत. पण प्रत्येक टनामागं प्रत्येक वर्षी 500 रुपये नुसत्या भावात फरक ठेवून या भागातल्या शेतकऱ्यांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न आमदार या ठिकाणी करत आहेत. सर, महत्त्वाचा एक मुद्दा, आपण मागे आमदार देखील होता, 2दा आपल्याला संधी मिळाली आहे, आपण विलासरावांसोबत देखील काम केलेलं आहे. आताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामामध्ये कुठे आपल्याला कमीपणा वाटतोय आणि कुठले प्रलंबित मुद्दे राहून गेले जे आपल्याला आता पुढे संधी मिळाली तर करायचे आहेत?
साहेब, या मतदारसंघामध्ये 2 वेळेस मला अपक्ष म्हणून आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मीच नाही तर जनरल कुणालाही आपण विचारलात, जे की आमदार म्हणून जे काही कामं केली पाहिजेत, मग ते सिंचनाची व्यवस्था असेल, दळणवळणाच्या सोयी असतील, आरोग्याची व्यवस्था असेल, किंवा इथं चांगलं एखादी हॉस्पिटल उभं टाकावं म्हणून प्रयत्न असतील, काही कामं झालेत, काही झाले नाहीत. तरुणांच्या हाताला, आता सांगितल्यासारखं तरुणांच्या हाताला या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून MIDCची निर्मिती असेल, किंवा हे जे उभं केलेला कारखाना आहे, मीच उभं केलेला कारखाना आहे. हे कारखाना उभं टाकला त्यावेळेस ऊस नव्हता. ज्यावेळेस माझ्या प्रयत्नामुळं ऊस उपलब्ध झाला त्यावेळेस ते आमदार राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आणि त्यांनी फक्त 16 कोटी रुपयाला कारखाना या ठिकाणी विकत घेतला. वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही, कारण कारखाना हे जनतेच्या सेवेसाठी, या भागातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कारखाना आहे. पण याच कारखान्याच्या माध्यमातून प्रत्येक टनाला 500 रुपयाच कमी देतात. बाजूचे कारखाने ह्यांच्यापेक्षा 500 रुपये जास्त भाव देतात. ऊस नेल्याच्या नंतर नुसता ऊसच नेत नाहीत, तर त्यांना पुन्हा त्या शेतकऱ्याला या ठिकाणी अडचणीत आणतात. जर माझ्यासोबत राहिलो तरच तुमचा आम्ही ऊस नेऊ, जर दुसऱ्याला तुम्ही सहकार्य केलं तर तुमचा ऊस आम्ही नेणार नाही. अशा पद्धतीचं राजकारण सुद्धा या ठिकाणी करतात. आपल्याला मी सांगू इच्छितो की या मतदारसंघात जे काही कामं झालेत ते माझ्याच काळात झालेत. भविष्यात जर मला संधी मिळाली तर आमच्या नळेगावचं ग्रामीण रुग्णालय असेल, किनगावचं ग्रामीण रुग्णालय असेल, किंवा आमच्या इथं ट्रॉमा सेंटर असेल, या सगळ्याची निर्मिती करून इथं एक अत्याधुनिक हॉस्पिटलसुद्धा या ठिकाणी उभं टाकलं पाहिजेत. जर आता सगळ्यात गोष्टी मीच करावं असं नाही, तुम्हाला अगोदरच सांगितलं, काही लोकांना आमदार झालं की आपलं मेडिकल कॉलेज असलं पाहिजेत, आपल्या मोठ्या मोठ्या संस्था असल्या पाहिजेत, सगळे कारखाने आपले असले. कारखाने हे मला वाटते लोकांची सेवा करण्यासाठीच आहे, पण तुमचा उद्देश चांगला असला पाहिजे. फक्त हे माझ्याकडे आहे म्हणून मला माझ्यासोबत राहा, ह्या भावनेतून जर ह्या संस्था उभं केल्या आणि त्याच्यातून राजकारण केलं, त्याच्यात लोकांचं हित होऊ शकत नाही. जे कुणी या ठिकाणी पुढे येतील, आमचं महात्मा गांधी महाविद्यालय कॉलेज होतं, मी 2 वेळेस आमदार होतो. ज्या वेळेस त्यांना कुठली मागणी त्यांनी केली त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांना त्या कॉलेजमध्ये नेऊन ज्या त्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा सुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. भविष्यामध्ये त्याच पद्धतीची व्यवस्था या मतदारसंघामध्ये या ठिकाणी मी करणार आहे. याशिवाय आणखीन एक मी आपल्याला सांगतो, आता हे सगळीकडून हातबल झालेत. कुठल्याही मतदाराच्या समोर जाऊन काय बोलावं एवढं सुद्धा यांना मला वाटतं यांच्याकडे भांडवल राहिलेलं आहे. मग आता त्यांनी काय केलं, लाडकी बहीण योजना आणली. लाडकी बहीण योजना आणली आणि त्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये यांनी दिले. पण मला आपल्या माध्यमातून सांगायचं, हे लाडक्या बहिणी कुणाच्या आहेत? शेतकऱ्याच्याच मुली आहेत, शेतकऱ्याची आई आहे, शेतकऱ्याची बहीण आहे. त्या शेतकऱ्याची 10 वर्षापासून टाहो फोडून शेतकरी सांगते की आमच्या मालाला योग्य भाव द्या, आमच्या मालाला योग्य भाव द्या. आज सोयाबीन 4000 रुपये शेतकऱ्याला परवडू शकते का? आज ऊस 2500 रुपये शेतकऱ्याला पडू शकतो का? आज कापसाचे भाव, आता तुम्ही म्हणल्यासारखं गटानं आयात केल्या लगेच कापसाचे भाव पाडणार. आज जर 7000 रुपये कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव परवडू शकणार का? हेच जर भाव वाढवून दिले तर तुम्ही लाडकी बहीण आणण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. किंवा आज ज्या काही तुम्ही लोकांना भूलथापा देणाऱ्या योजना या ठिकाणी आणलात, आता तुम्हाला सांगितल्यासारखं 6 महिन्याची ऑर्डर काढायची. अग्निवीर योजना, 4 वर्ष मुलाला त्या ठिकाणी सैन्यामध्ये भरती करायचं, घरी पाठवायचं. पुन्हा त्या मुलांनी काय करावं? आता 6 महिने शिक्षक म्हणून लागलेल्या मुलांनी 6 महिन्यात घरी बसला तो, तर त्याचं भविष्य उद्याचं काय? ह्याला जबाबदार कोण आहे? या पद्धतीचा सुद्धा विचार केला पाहिजेत. आणि मला असं वाटतंय की ह्यांनी कुठलीही असल्या योजना आणल्या, लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातली जनता यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. आणि आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना मी विनंती करणार आहे की ह्यांचे खरे मुखवटे आपण ओळखले पाहिजेत. ह्यांच्या ओटात काय, पोटात काय, हे कशा पद्धतीचं राजकारण करून आलेत या बाबतीत सुद्धा आपण सर्वांनीच या ठिकाणी विचार करावा. आणि हे ज्या पद्धतीनं आपली दिशाभूल करू लागलेत त्याच पद्धतीनं त्यांना या ठिकाणी त्यांची जागा दाखवून महाविकास आघाडीच्या मागं आपला आशीर्वाद उभा करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. बरं, या निवडणुकीला स्टार प्रचारक म्हणून
मोठ्या सभा शरद पवार साहेबांच्या असतील किंवा जयंत पाटलांच्या असतील किंवा राजेश टोपेंच्या असतील, अशा काही ठरलेल्या आहेत का? काही रणनीती आखलेली आहे का? नाही, आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढतो. हो. 5 तारखेला प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. अमित भैया, आपल्या अंधारेताई, जे शिवसेनेच्या राजे भूषण होळकर, आपले परभणीचे खासदार बंडू जाधव, आमचे खासदार काळगे साहेब, माजी खासदार श्रंगारे साहेब आणि अनेक नेते या ठिकाणी त्या सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या शुभ हस्ते प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आपण करणार आहोत. आताच जयंत पाटील ऑनलाईन होते. इथं तुम्हाला कोण कोण नेते पाहिजेत असं त्यांनी आम्हाला कळवा असं सांगितलेलं आहे. तेव्हा पक्षाचे, महाविकास आघाडीचे आणि शेवटची एक पवारसाहेबांची या मतदारसंघात सभा होणार आहे. बरं सर, मराठवाडा म्हणलं की आरक्षणाचा विषय आलाच आणि तिथं जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू आहे. आपण मागील 2 वर्ष पाहतोय त्यांचं आंदोलन चालू आहे. जरांगे पाटलाला 10%चा आदेश पण देण्यात आला होता, परंतु तो 10%चा आरक्षणाचा आदेश त्यांना मान्य नाही आहे. त्यासाठी त्यांनी उपोषण करत आहेत. आपला त्यांना पाठिंबा आहे का? आणि आपण जरांगे साहेबांना अशामध्ये कधी भेटलं होतं? नाही, जरांगे पाटील जे प्रयत्न करत आहेत मराठवाडा, महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी, आज जर मराठा समाजाची तुम्ही जर वस्तुस्थिती पाहिली तर खूप या ठिकाणी आज त्यांच्यामध्ये त्यांना आरक्षण दिल्याशिवाय, आणि ते मराठा समाजाचाच मी काही या ठिकाणी त्यांचा कार्यकर्ता किंवा त्या समाजातला आहे म्हणून मी बोलत नाही. खाजगीमध्ये हे सगळेच सांगतात, सगळ्या समाजाचे लोक सांगतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण काही लोकांची दिशाभूल ही असं करू लागले की त्यांना आरक्षण मिळालं तर तुमचं काय आहे, म्हणजे वाद निर्माण करण्याचाच थोडक्यात प्रयत्न केला. आणि हे जाणीवपूर्वक मला वाटते आता हे महायुतीचं जे सरकार आहे त्या सरकारचे लोक यांना कुणालाही आरक्षण द्यायचं नाही. आणि मग मी अगोदर सांगितल्यासारखं विषयावर येऊच द्यायचं नाही. नको ते विषय समोर करायचे. आपसामध्ये लोकांनी भांडत राहावं आणि त्याच्यातून आपलं कसं काही न करता आपलं कसं साध्य व्हावं, ह्यासाठी मला वाटतं हे जरांगे साहेबांचं आंदोलन असेल किंवा धनगर साहेबांना, तर धनगर समाजाला तर ह्यांनी पहिला शब्द दिला होता 2014ला, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. आता त्यांची पहिली कॅबिनेट झाली, पहिली पंचवार्षिक झाली, दुसरी पंचवार्षिक झाली, त्यांना काहीच मिळालेलं नाही. आता जरांगे पाटलाला सुद्धा ह्यांनी ज्या पद्धतीनं 2 महिन्यात देऊ, 3 महिन्यात देऊ, त्याच वेळेस सगळ्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजेत किंवा देता येत नाही. आज जरांगे पाटलालाच नाही तर पूर्ण मराठा समाजाला वेटीस धरून काय तुमच्यानं होतंय. मग एकीकडं असं वातावरण करायचं की बघा मराठे हे तुमचं मागू लागलेत, त्यांना दिलं तर तुमच्यावर अन्याय होऊ लागला, त्यांना तर काही दिलंच नाही, तर मराठा विरोधात गेला म्हणजे बाकीचे आपल्यासोबत राहावेत, हे राजकारण या ठिकाणी करू लागलेत. तेव्हा सगळे समाज ओळखून आहेत त्यांना. जेवढे काही शेतकरी तर कुठल्या समाजाचे शेतकरी राहत नाहीत, कुठल्या जातीचा शेतकरी राहत नाही. शेतकरी एक जात आहे आणि त्याच्यामध्ये सगळा समाज येतो त्या ठिकाणी. या वेळेस मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, लिंगायत समाज असेल, या सगळ्या समाजांनी ओळखलं यांना आणि ह्यांची जागा निश्चित यांना दाखवणार आहे. बरं, छत्रपती शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण सांगितलं होतं. त्याच अनुषंगाने लातूर पॅटर्न आणि अहमदपूर पॅटर्न महाराष्ट्रात एकेकाळी गाजलेला आहे. 80, 90 आणि 2000च्या दशकामध्ये आम्ही स्वतः इथले विद्यार्थी आहोत. त्या काळामध्ये अवघ्या 500 रुपयामध्ये 2 वर्षाचं शिक्षण व्हायचं आणि सामान्य माणूसही गरीब कुटुंबातला डॉक्टर, इंजिनियर व्हायचा. आज महाराष्ट्रातच नाही तर भारताच्या बाहेर देखील असंख्य विद्यार्थी अहमदपूर आणि लातूरच्या कॉलेजेसचे आहेत. दुसरीकडे मात्र असं नाही आहे. आताची परिस्थिती आहे की 2-2.5 लाख रुपये कुटुंबाला लागतात. गरीब शेतकऱ्यांना त्यांचे जनावरं विकावं लागतात, दागिने गहाण ठेवून मुलांना ते शिकवतात. तर शिक्षणाचं जे सक्तीकरण आणि मोफत होतं ते बदलून आज त्याचं बाजारीकरण झालेलं आहे आणि अहमदपूर पॅटर्न आता राहिलेलं नाही. आपल्याला काय म्हणायचं? आपण म्हणाला ते एकदम योग्य आहे सर. अहमदपूरची आणि लातूरची ओळखच होती. खरं तर आमचे या भागातले तरुण, आमच्या जमिनी असतील किंवा सिंचन व्यवस्था असतील, फक्त शिक्षण हेच आमचं या ठिकाणी, सरस्वती जर आमच्या घरात राहिली तरच आपला संसार या ठिकाणी उभं टाकू शकते. आणि आमच्या भागातल्या गोरगरीब शेतकरी असतील, शेतमजूर असतील किंवा गरीब समाज असतील,
त्यांनाही वाटत होतं की आपण कितीही कष्ट केले तरी आपण चालतील, पण आपण जे कष्ट करतो, आपण जे त्रास सहन करतो, माझ्या मुलाला ती वेळ येणार नाही. आणि म्हणून आपण सांगितल्यासारखं जे काही या ठिकाणी मेहनत करून शिक्षणाच्यासाठी या ठिकाणी आमच्या जिल्ह्यातले लोक या ठिकाणी लक्ष देत आहेत. आज ह्या शासनाचं धोरणच असं आहे की सगळं खाजगीकरण झालं पाहिजे. मला तर वाटते की उद्या चलून जिल्हा परिषदच्या शाळासुद्धा त्यांचंसुद्धा खाजगीकरण करतील की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज लातूर पॅटर्न निश्चित पूर्वीसारखं राहिलेलं नाही, पण आणखीनही झालं तर आमच्या इकडल्या प्रत्येक या ठिकाणी नागरिकाला असं वाटते मुलगा माझा शिकला पाहिजे. आज शाहू महाविद्यालयामध्ये तुम्हालाही माहिती आहे जवळपास सगळे 100%चे सुद्धा तिथं जेवढी काही या ठिकाणी कॅपॅसिटी आहे, जेवढा त्या ठिकाणी मुलं शिक्षण घेणार आहेत, 100%चे सगळे मुलं त्या ठिकाणी ॲडमिशन घेत आहेत. फार झालं तर 99% येते. म्हणजे एवढी स्पर्धा लातूर जिल्ह्यात, आणि एवढं शिक्षण घेतल्याच्या नंतर तरी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देतो म्हणले होते. असं आशेनं वाटत होतं की काहीतरी आमच्या हिशाला येतील, पण या शासनानं नोकऱ्या तर दिल्याच नाहीत. जशी लाडकी बहीण काढली, आता एक मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ काढला किंवा लाडके मुलं काढलेत, आणि त्यांना 6 महिन्याची ऑर्डर. कुठल्याही शाळेवर तुम्ही रिक्त जागा कळवा, 6 महिन्यासाठी ते शाळेवर जावा, 10,000 रुपये महिन्याला घ्या आणि आमच्याकडे काम करा. अशा पद्धतीनं आता जर 6 महिन्यात योगायोगाने त्या मुलाचं शिक्षक झाले म्हणून जर लग्न झालं आणि कोणी मुलगी दिली, तर त्या मुलीच्या बापाने काय करावं लागेल, मुलाच्या बापाने काय करावं लागेल, आणि भविष्यामध्ये त्या मुलानं कसं पायावर उभा टाकावं लागेल, या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी शासन म्हणून विचार करणं हे अत्यंत या ठिकाणी गरजेचं आहे. कोलकाता येथे एका डॉक्टरांवर अत्याचार झाले होते आणि त्या डॉक्टर मुलीची हत्या देखील करण्यात आली. त्यानंतर जवळपास महिनाभर कलकत्ता बंद होता. भाजपने खूप मोठे आंदोलन ममता बॅनर्जी विरुद्ध केली आणि त्याच आठवड्यामध्ये बदलापूर प्रकरण झालं. तिथं मात्र कोर्टाकडून आदेश आणला की तुम्हाला बंद पाळता येणार नाही. तर महाराष्ट्राची महिला आणि कलकत्त्याची महिला दोन्हीमध्ये काही फरक आहे का? सर, कलकत्त्यात घडलेली घटना तर सगळ्याला आपल्याला माहिती आहे. ते डॉक्टर होत्या, 4 वर्षाच्या मुलीवर आज जे अत्याचार होऊ लागले, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले नेते मुस्लिम समाजाचे परवा त्यांची हत्या करण्यात आली, एक आमदार माणूस. अशा पद्धतीनं जर या ठिकाणी या राज्यामध्ये कोणीच सुरक्षित नाही, घरी येईपर्यंत कुणाचं काही खरं नाही, अशा पद्धतीचं जर या ठिकाणी या राज्यामध्ये धोरण झालं, आणि मग ते अतिरेकी असो, गुंडा असो, किंवा भ्रष्टाचार करणारा माणूस असो, ज्या माणसावर तुम्हीच आरोप करायचे आणि ते माणूस तुमच्यासोबत आला की मग ते एकदम चंद्रभागेमध्ये स्नान करून स्वच्छ झाला, असं धोरण ठेवून जे काही या राज्याचे करते करवते शासनकर्ते आहेत त्यांची भूमिका कसली असली पाहिजे. जे दोषी आहे ना, मग ते कुठलाही असो तो दोषी आहे, आणि जो प्रामाणिक माणूस आहे, किंवा आता 4 महिन्याच्या आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये 1-2 घटना घडल्या. आमच्या इथली मुलगी पुण्यामध्ये नेऊन या ठिकाणी मुलांनी ठार करून टाकली. ह्या घटना घडू लागल्यात. मला वाटते की खरंच तर प्रत्येकाने आता निवडणुका लढवायला एवढी गर्दी करू लागलीत. बरोबर. निवडणूक लढवणं सोपं आहे साहेब, पण पुन्हा ह्या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत, जे प्रसंग आहेत, त्या सगळ्या गोष्टीला हे कुटुंब करते. तुम्ही आता हे सगळं कुटुंब, आता आमदार कोणी निवडून येऊ द्या, कुठल्याही पक्षातला असू द्या, या मतदारसंघातली सगळी जनता हे त्यांच्या परिवारातली झाली. एकालाही कुठं त्रास झाला तर ह्यांना त्रास झाला पाहिजेत, ह्यांना तेवढंच दुःख झालं पाहिजेत. अशा दृष्टिकोनातून जर राजकारण केलं तर मला वाटतंय महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, त्यासाठी आपण पात्र आहोत असं म्हणता येईल. अन्यथा असं राजकारण झालं तर भविष्यामध्ये लोक कुणावरच विश्वास टाकणार नाहीत. निश्चितपणेच ड्रग्ज प्रकरण असेल, पुण्यामध्ये सापडणारे ड्रग्जचे प्रकार असतील, एक ड्रग पॅडलर आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहूनच त्याचं नेटवर्क चालवताना पुण्यामध्ये दिसतो, आणि गुजरातच्या पोर्टवर देखील आपल्याला ड्रग्ज सापडताना आढळलेले आहेत. बाबा सिद्दीकींची हत्या होते, महिलांचे अन्याय अत्याचार होतात. तर महाराष्ट्रामध्ये मागच्या 1 वर्षामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली आहे का, काय म्हणायचं आपल्याला? नाही, कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये राहिलीच नाही. कायदा सुव्यवस्था हे फक्त काही लोकांसाठी आहे, आणि मला वाटतं की
सुडाचं म्हणा, द्वेषाचं म्हणा राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. अशी प्रवृत्ती झाली. आज लोक भाजपमध्येच का जातात? तिथं गेल्यानंतर तेच आता मला शांत झोप लागली. ह्याचा अर्थ काय होतोय? म्हणजे तिकडे गेले की सुरक्षित झाले आणि विरोधात राहिले की मग त्यांची ही अवस्था. असं जर झालं तर मला वाटतंय महाराष्ट्राचं हे सगळं दुर्दैव आहे. बरोबर. एक शेवटचा प्रश्न घेतो. नवाब मलिकांवर आरोप झाले होते की त्यांचा दाऊद इब्राहिमसोबत संबंध आहे. त्यांना जेलमध्ये पण ठेवण्यात आलं. अनेक महिने ते जेलमध्ये होते. आता ते जेलमधून बाहेर आलेत आणि त्यांनी महायुतीकडून फॉर्म भरलेला आहे. मग आता जे दाऊद इब्राहिमसोबत संबंध आहे म्हणणाऱ्या नवाब मलिकांचा प्रचार स्वतः देवेंद्र फडणवीस गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे करतील का? नाही, मला एक सांगा, त्यांनी सांगितलेलं आपण आता सांगितल्यासारखं त्यांचे संबंध दाऊदसोबत आहेत. आता कदाचित ह्यांचे संबंध आले असतील. नवाब मलिक आज त्यांचे उमेदवार आहेत, त्यांचे दाऊदसोबत संबंध आहेत, तर ह्यांचे कोणासोबत संबंध आले? म्हणून म्हणतो एक बोट दुसऱ्याकडे करणं सोपं आहे, पण आपल्याकडे ज्या वेळेस 5 बोटं येतात त्यावेळेस आपणही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उगी आपण कुणावर तर आरोप करायचं, मी फार काहीतरी देश अभिमानी आहे हे सांगायचं. आता लोकांनी, म्हणून तर लोकसभेला लोकांनी ह्यांची जागा दाखवली. आता विधानसभेला कळेल साहेब. विधानसभेला तर मला असं वाटतंय की ह्यांचं काही शिल्लक राहणार नाही. किती आता तर तुम्हालाही माहिती आहे. आजचं ह्यांची तयारी अशी आहे, निवडणुकीची तुम्ही तयारी म्हणून होतो, त्यांची तयारी अशी आहे की काही झालं तरी चालेल, काही करता येईल वेळ प्रसंगानुसार. आता त्यांचे आकडे जर बघितले, आता तुम्हीच बघू लागलो, 5 कोटी सापडले, 10 कोटी सापडले, 15 कोटी सापडले आणि ज्या त्या मतदारसंघात तेवढेच पैसे यांनी प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी दिलेले. लोक पैसे घेतील पण लोक त्यांना बिलकुल स्वीकारणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बरं सर, जाता जाता आपण उमेदवार म्हणून आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या मतदारांना काय आवाहन करू शकता? नाही, आता मी ज्या काही या ठिकाणी माहिती सांगितली, आपल्यालाही माहिती आहे या मतदारसंघातल्या जनतेनं, मतदारांनी मला 2 वेळेस अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडून दिलेला आहे. आणि आज आमदारांची काय किंमत आहे, त्यावेळेस अपक्ष आमदारांची काय किंमत आहे, मी प्रामाणिकपणानं या ठिकाणी सांगतो की मी स्वतःसाठी 2 वेळेस आमदार झालो, 1 वेळेस तर राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. एक अंगणवाडीसुद्धा मी घेतलेली नाही, एक कुठली संस्था काढलेली नाही, 1 रुपयाची कधी गुत्तेदारी केलेली नाही, 1 रुपयाचं कुणाकडून कमिशन घेतलेलं नाही. आणि त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये सुद्धा मी या ठिकाणी लोकांची, कारण लोक आपल्यावर विश्वास टाकतात, मतदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आपल्याला या ठिकाणी देतात आणि मग त्यांच्या काहीतरी अपेक्षा असल्या पाहिजेत. पण आता हल्लीच्या निवडणुका लोकांची अशी नैराश्य या ठिकाणी निर्माण केल्या, काय कुणी पक्ष आला तर, हे कुठंतरी या ठिकाणी आता थांबलं पाहिजेत. आणि जे कुणी आपल्या हक्काचा माणूस आहे, जे आपल्यासाठी प्रयत्न करते, काहीतरी लॉलीपॉप म्हणल्यासारखं कुठं 500 रुपये दे, काहीतरी दे. 500 रुपये देऊन जर एखादी आमदार, जर आपल्याला 500 रुपयामध्ये खरेदी मिळत असेल, 500 रुपयात जर 5 वर्षासाठी एक आमदार आपल्या कामाला येत असतील, तर आमदारांनी असं म्हणायला नको की तुम्हाला काय फुकट मतदान दिलास, 500 रुपये तुला दिले म्हणून मला मतदान दिलास. हे जर या ठिकाणी शब्द ऐकून घ्यायची वेळ आपल्यावर येत असेल तर माझी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना विनंती असणार आहे की खऱ्या अर्थाने तुम्ही मालक आहेत. आमदार म्हणजे तुमचा सेवक, नौकर म्हणल्यापेक्षा सेवक आहे. सेवकाकडून पैसे घेऊन जर त्यांना तुम्ही काम करण्याची संधी दिली तर ते काम करू शकणार आहे का? तुमचं एवढं मोठं मन असलं पाहिजे की तुम्ही तुमचा नौकर निवडत असताना, तुम्ही तुमचा सेवक निवडत असताना त्याला निष्प्रभ भावनेनं तुम्ही जर मदत केलात तर ते रात्रंदिवस तुमच्या कामात या ठिकाणी पळू शकणार आहे. आणि माझी तीच अवस्था आहे. मला असं वाटतं की मी काय काय केल्यानंतर या मतदारांची मी उतराई करू शकतो, एवढं ऋण, एवढं माझ्यावरती त्यांचं आहे. ही भावना प्रत्येक उमेदवाराची, प्रत्येक आमदाराची असली पाहिजेत. आणि प्रत्येकाला असं वाटलं तर मी न खर्च केला आणि मी निवडून आलोय, अशी भावना झाली तर मतदारांना कोण विचारणार आहे पुढं? आणि तेच आमच्या मतदारसंघामध्ये होत आलं. आणि त्याचमुळं आज मतदारसंघामध्ये आज वातावरण असं बनलेलं आहे महाविकास आघाडीच्या बाजूनं की नाही, हेच काहीतरी करू शकते, हेच काहीतरी कामं करू शकते. मागच्या वेळेस मी सांगितल्यासारखं 42 साठवण तलाव केले. 14ला ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळेस लातूरमध्ये MIDC जागा नाही. लातूरची MIDC आणि लातूरमध्ये जवळपास 10 किलोमीटरचं अंतर आहे. तेवढाच अंतर किंवा 5 किलोमीटर जास्त पडेल. आमचं लातूर रोड असेल, घरणी असेल, अष्टामोड असेल, त्याच्या मध्यभागी 500 हेक्टर जमीन या ठिकाणी अक्वायर करून
एक MIDC इथं उभं करावी, कारण MIDCसाठी ज्या काही गोष्टी लागतात या ठिकाणी दळणवळणाच्या माध्यमातून, नॅशनल हायवे 2 गेलेत तिथून, रेल्वेचा ट्रॅक आहे तिथं, आणि म्हणून सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. म्हणून आपण शासनाला त्यावेळेस विनंती केली आणि MIDC 14-19 मी मंजूर करून घेतली होती. त्या फलकाचं भूमिपूजन झालं, पण निवडून आलेले आमदार पुन्हा लगेच दुसऱ्या वर्षी निवडून आले की म्हणले नाही कुठं MIDC आहे, इथं होते का, ते काही गप्पा मारते ते तुम्हाला माहीत नाही का. आणि आता निवडणुकीच्या आता आमदारकी जाते वेळेस सगळ्या लोकांना सांगू लागले की आपली MIDC मंजूर झाल्या. तेच जर 5 वर्षामध्ये MIDC झाली असती तर आमच्या भागातल्या तरुणांना काम मिळाले असते, जे खरंच काहीच शिकलेले नाहीत. अशा लोकांना वॉचमॅन म्हणून का होत नाही, 2-2 हजार लोक तिथं कामाला गेली असती, या भागाचा विकास झाला असता. आणि मला वाटतं त्या आमदारांना सुद्धा लोक म्हणले असते की तुमच्या काळामध्ये चांगलं काम झालेलं आहे, पण घेता येत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. बरोबर. MIDCचा मुद्दा व्यवस्थित हाताळला नाही असं विनायकरावांचं म्हणणं आहे. मला जर संधी दिली तर मी निष्ठेनं जनतेचा सेवक म्हणून काम करेल असं देखील म्हणणं आहे. जरांगे पाटलाच्या आंदोलनाला देखील पाठिंबा त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि शिक्षणाचं जे माहेरघर होतं ते कशामुळं राहिलं नाही यावर देखील त्यांनी परखड मत व्यक्त केलेलं आहे. आपण त्यांच्याशी चर्चा केली. सर, आपल्याला आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आणि आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी चर्चा केली. आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत सर. धन्यवाद. थँक्यू. तर दर्शको, हे होते अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायकरावजी पाटील यांच्याशी आपण चर्चा केली. ही मुलाखत कशी वाटली आवर्जून आम्हाला कळवा, आणि आपल्या काही समस्या असतील तर खाली कमेंट जरूर करा. त्या कमेंट देखील आम्ही विनायकरावजीपर्यंत आरामात पोहोचू. इथेच मी आपली रजा घेतो. कुठे जाऊ नका. पाहत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.